नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सध्याला आपण सामान्य ज्ञान सिरीज अभ्यासत आहोत इयत्ता 7वीची. त्यामध्ये या अगोदर मी 14 धड्यापर्यंत अपलोड केले. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला, म्हणजेच 15व्या धड्याला, पदार्थ आपल्या वातावरणातील. यानंतर मी सोबतच या धड्याला अटॅच 16वा धडा पण अपलोड करणार आहे. यामध्ये 15व्या धड्यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये इसवी सन पूर्व 500 चीन, ग्रीस, रोम या देशांमध्ये हाडे, शिंपले यांचा चुरा मिसळून टूथपेस्ट तयार करत असत. 21व्या शतकापासून टूथपेस्ट वापरायला सुरुवात झाली. त्यात साबण वापर करण्यात आला. नंतर खडूसदृश वस्तू वापरून टूथपेस्ट तयार करण्यात आला आणि जगातील पहिली व्यावसायिक टूथपेस्ट ही कोलगेट आहे. कंपनीने न्यूयॉर्क शहरात 1873 साली तयार केली. कोलगेट कंपनी किती 1873 साली तयार झाली आणि ती जगातली पहिली कंपनी आहे जी टूथपेस्ट तयार करायची. पण कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे टूथपेस्टमधील प्रमुख घटक दातावरील घाण दूर करतात. दातांना पॉलिश करायचे काम या घटकामुळे होते. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोरीनचा उपयोग होत असतो आणि फ्लोरीन दातावर एक आवरण आणि हाडाच्या बळकटीसाठी आवश्यक असतं. अपमार्जके या शब्दाचा अर्थ स्वच्छ करणे असा होतो. अपमार्जकेचा रेणू यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू तर दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. निसर्गातील अपमार्जके रिठा, शिकाकाई हे पदार्थ निसर्गातील अपमार्जके आहेत. रिठ्याला इंग्रजीमध्ये सोप नट तर शिकाकाईला सोप पॅड असं म्हटलं जातं. हे चित्रामध्ये तुम्हाला दिसत आहे. साबणाचे प्रकार: कठीण साबण कपड्या धुण्यासाठी वापरतात, तर वापरण्याच्या गरजेनुसार अपमार्जकामध्ये सुगंधी द्रव्य, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फिनाईल नाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक मिसळून त्यास उपयुक्त गुणधर्म दिले जातात. यानंतर 16वा चॅप्टर, ज्याचं नाव आहे नैसर्गिक साधनसंपत्ती. यामध्ये पहिल्याच पानावर आपल्याला धातुकापासून धातू मिळविण्यासाठी त्याचे निष्कर्षण व शुद्धीकरण केले जाते. धातुकामधील वाळू व मातीची अशुद्धता मृदा अशुद्धी असं म्हटलं जातं असं सांगितलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला खनिजे कशी तयार होतात, तर भूकोशातील मॅग्मा व ज्वालामुखीच्या उद्रेकापासून बाहेर पडणाऱ्या लाव्हा रसात थंड झाल्याने त्याचे स्फटिकमय रूपांतर होऊन त्याला खनिज निर्मिती होत असते. जसं की मॅग्नेटाइट आणि अर्भक आणि बाष्पीभवनाच्या माध्यमातून स्थायू रूपाला स्फटिक शिल्लक राहिल्यामुळे खनिज निर्मिती होते, जिचं नाव आहे हलाइट आणि जिप्सम. त्यानंतर तापमान व दाब यांच्यातील मोठ्या बदलामुळे खनिज एकातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होतात, जसं की हिरा आणि ग्राफाइट. त्यानंतर काही संयुगापासून असेंद्रिय खनिज निर्मिती होते. उदाहरणार्थ संरक्षणासाठी तयार झालेले शरीरावरील कवच, जसे की शंख, शिंपले, माशाची हाडे इत्यादी, ज्याला शिंपला असं म्हटलं जातं. गुणधर्मानुसार खनिजाचे वर्गीकरण केले असता अधातू खनिज, धातू खनिज आणि ऊर्जारूपी खनिज असं सांगता येईल. जसं की अधातू खनिजामध्ये अभ्रक, गंधक, जिप्सम, पोटॅश, ग्राफाइट, हिरा इत्यादी येतात. तर धातू खनिजामध्ये लोह, सोने, चांदी, कथील, बॉक्साईड, मॅग्नेशियम, प्लॅटिनियम, टंगस्टन इत्यादी येतात. तर ऊर्जारूपी खनिजामध्ये नैसर्गिक वायू, खनिज तेल आणि दगडी कोळसा इत्यादी पदार्थ येतात. रत्ने व रत्नासम खनिज, जसं की हिरा, माणिक, नीलमणी, पाचू, जेट, झिरकॉन अशी काही महत्त्वाची खनिजे रत्नस्वरूपात वापरली जातात. त्यांना मोठी मागणी असते.
त्याचबरोबर माहीत आहे का सत्रामध्ये आपल्याला भूगर्भात मिळणारे साठेही सांगितलेले आहेत. जे खनिज मीठ जसं की सेंदे मीठ किंवा सेंदेलोन या नावानं ओळखलं जाणारं सेंदे मीठ हे एक खनिज असून ज्याचा औषध म्हणून वापर केला जातो असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कोण काय करते या सत्रामध्ये इंडियन स्कूल ऑफ माइन धनबाद ही 1926 साली खाणकाम शिक्षणाच्या संदर्भात स्थापन झालेली संस्था आहे. आता तिला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणून कार्य करत आहे. त्यानंतर काही प्रमुख खनिजे जसं की लोह खनिज. आता लोह खनिजाचे 4 प्रकार पडतात: मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट आणि सेरेटाइट. त्यानंतर मॅग्नीज खनिज कार्बोनेट, सिलिकेट आणि ऑक्साईड या स्वरूपात आढळतात. मॅग्नीजच्या संयुगाचा वापर औषध तयार करणं तसेच काचेला गुलाबी रंगछटा देण्यासाठी केला जातो. आणि त्यानंतर बॉक्साईड हे ॲल्युमिनियमचे प्रमुख धातूक आहे. ॲल्युमिनियमचे प्रमाण 55% हे बॉक्साईडमध्ये असते. बॉक्साईड हे प्रामुख्याने ॲल्युमिनियम ऑक्साईडपासून बनलेले असते. त्यानंतर तांबे हे शीघ्र विद्युतवाहक आहे. तांबे हे लोह व इतर खनिजाच्या सानिध्यात अशुद्ध स्वरूपात सापडते. त्यामुळे विजेच्या तारा, रेडिओ, टेलिफोन, वाहने इत्यादी भांडी व मूर्ती निर्मितीमध्ये तांब्याचा वापर केला जातो. त्यानंतर अभ्रक हे विद्युतरोधक. त्यांचा थराच्या जाडीचा किंवा त्याची किंमत ठरते. औषध, रंग, विद्युत यंत्रे व उपकरणे, विनातारी संदेशवाहन अशा अनेक ठिकाणी अभ्रकाचा वापर केला जातो. त्यानंतर निसर्गात सापडणारं इंधन किंवा फ्यूल. दगडी कोळसा. लाखो वर्षापूर्वी नैसर्गिक घडामोडीमुळे जंगले जमिनीत गाडली आणि त्यांच्या मातीचे थर जमा होऊन वरून दाब व पृथ्वीच्या पोटातील उष्णता यांचा परिणाम झाल्यामुळे त्याचं दगडी कोळशात रूपांतर होतं. त्यामुळे कोळशाला जीवाश्म इंधन किंवा फॉसिल फ्यूल असं सुद्धा म्हटलं जातं. दगडी कोळसा हा खाणीमध्ये सापडतो. पीठ, लिग्नाइट, बिटुमिनस कोल, अँथ्रासाइट हे दगडी कोळशाचे प्रकार आहेत. अँथ्रासाइट हे सगळ्यात मोठं म्हणजेच ज्यामध्ये 90% कार्बन डायऑक्साईडचं उत्पादन असतं किंवा तो उच्च प्रतीचा कोळसा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर या पेजवर कोण काय करते यामध्ये काही संस्था दिल्यात आणि त्यांचं कार्य दिले आहे. जसं की तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाची म्हणजेच ONGCची स्थापना 14 ऑगस्ट 1956 रोजी झाली. ते भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाअंतर्गत कार्य करतात. ONGC ही भारतातील सर्वात मोठी तेल आणि वायू संशोधन आणि उत्पादन कंपनी असून तिचे मुख्यालय डेहराडून, उत्तराखंड येथे आहे. ONGC द्वारा भारतातील 77% कच्च्या तेलाचे आणि 62% नैसर्गिक वायूचे उत्पादन केले जाते. व्यावसायिकदृष्ट्या भारतामधील भूगर्भातील 7 तेलसाठ्यापैकी 6 तेलसाठे हे ONGCने यशस्वीरित्या घेतलेले आहेत. त्यानंतर खनिज तेल. जमिनीखाली गाडल्या गेलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या विघटनाच्या क्रियेतून तयार झालेल्या द्रव्यरूप इंधन म्हणजे खनिज तेल होय. लाखो वर्षापूर्वी समुद्री जीव मृत झाल्यावर ते समुद्राच्या तळाशी गेले. त्यांच्यावर माती व वाळूचे थर जमा झाले. जास्त दाब व उष्णता यामुळे मृत जीवांच्या अवशेषाचे खनिज तेलात रूपांतर झाले. खनिज तेल हे भूगर्भातील विहिरीद्वारे काढले जाते. खनिज तेल हे प्रामुख्याने पंकाश्म, शेल, वालुकाश्म व चुनखडक यामध्ये भूगर्भात सुमारे 1000 ते 3000 मीटर खोलीपर्यंत सापडते. खनिज तेल हे पेट्रोलियम आणि कच्चे तेल म्हणून ओळखले जाते. ते हिणकट आणि तपकिरी रंगाचे असते. पेट्रोलियम हे प्रामुख्याने हायड्रोकार्बन या पदार्थाच्या संयुगाचे मिश्रण म्हणून
त्यामध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजन तसेच गंधकाची संयुगेही असतात. तेलविहीरीच्या माध्यमातून पेट्रोलियमचे उत्खनन करून प्रभावी ऊर्ध्वपातन त्यातील अन्य घटक वेगळे केले जातात. पेट्रोलियमपासून विज्ञानाचे विघटन पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नॅफ्था, डांबर हे घटक मिळवतात. त्यांचा उपयोग इंधन म्हणून तसेच रंग, जीवजंतुके, समुद्रद्रव्ये व कृत्रिम धागे यांच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यानंतर नैसर्गिक वायू. आता नैसर्गिक वायू हे महत्त्वाचं जीवाश्म म्हणून भूगर्भात पेट्रोलियमच्या सानिध्यात तसेच काही ठिकाणी फक्त नैसर्गिक वायू म्हणून सापडतं. जसं की मिथेन CH4 हा मुख्य घटक आहे. नैसर्गिक वायूमध्ये इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन हे अल्प प्रमाणात सापडणारे नैसर्गिक वायूतील घटक आहेत. नैसर्गिक वायू हा भूगर्भ सजीवांच्या अवशेषापासून उच्च दाबाखाली तयार होतो. हे इंधन वायुवाहिनीच्या साहाय्याने दूरवर वाहून नेले जाऊ शकते. मात्र वायुनलिकेच्या माध्यमातून किंवा जाळ्याअभावी त्याचे रूपांतर उच्च दाबाखाली नॅचरल गॅस किंवा कंपोस्ट नॅचरल गॅस CNG या लिक्विड नॅचरल गॅसमध्ये किंवा LNG मध्ये केले जाते. त्यामुळे त्याची वाहतूक करणे सुलभ होते. CNG ची वैशिष्ट्य: सहज पेट घेतो, ज्वलनानंतर घनकचरा शिल्लक राहत नाही, कमी प्रमाणात CO2 आणि पाणी तयार होते, इतर प्रदूषके तयार होत नाहीत, सहजतेने वाहून नेता येतो, ज्वलनावर सहज नियंत्रण आणता येते. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला या सत्रामध्ये त्यांनी जीवाश्माचा अर्थ म्हणजेच काय असं सांगितलेलं आहे. तर जीवाश्म म्हणजे जीवाचे दगडात झालेले रूपांतर. जीवाश्म म्हणजे लाखो वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या सजीवांनी मागे ठेवलेल्या आपल्या अस्तित्वाच्या खुणा होत. काही वेळा सजीवांचे ठसे कोळशाच्या दगडाच्या पृष्ठभागावर दिसतात. आणि त्यानंतरच्या माहीत आहे का या सत्रामध्ये त्यांनी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच LPG बद्दल सांगितलेलं आहे. तर त्यांनी LPG बद्दल सांगत असताना अशुद्ध पेट्रोलियमच्या शुद्धीकरणातून पेट्रोलियम गॅसची निर्मिती होत असते. त्याचबरोबर पेट्रोलियम गॅसवर उच्च दाब देत त्याचे आकारात 1/204 पट करतात आणि त्याचे रूपांतर द्रवात होते. दाबाखाली द्रव अवस्थेत राहावा यासाठी जाड पोलादी टाक्यांमध्ये साठवतात. साठवलेल्या टाकीमधून बाहेर येताना त्याचे परत वायूत रूपांतर होते. या वायूत प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 घटक असतात. ह्यांचं प्रमाण 70:30 या प्रमाणात असते. तो वासरहित असतो, परंतु कोणत्याही कारणाने त्याची गळती झाल्यास लगेच समजून यावे यासाठी त्यामध्ये इथिन मरकॅप्टन हे तीव्र व विशिष्ट वासाचे रसायन अल्प प्रमाणात मिसळले असते. यामुळे LPGची गळती आपल्याला लगेच लक्षात येते. यानंतर परत एका IMP बॉक्समध्ये त्यांनी सागरी खनिज संपत्ती व सागरी जैविक संपत्ती यावर माहिती दिलेली आहे. भारतात सागर तळातून खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळवण्यासाठी 1974 मध्ये मुंबई हाय या ठिकाणी सागर सम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली. या विहिरीतून मिळणारा नैसर्गिक वायू पाईपलाईनद्वारे उरण या ठिकाणी वाहून नेला जातो. मग सागरी खनिज संपत्ती काय आहे तर थोरियम अणु ऊर्जा निर्मितीसाठी वापर केला जातो. याचा मॅग्नेशियम कॅमेऱ्याच्या फ्लक्स बल्बमध्ये वापरलं जातं. पोटॅशियम साबण, काच, खत निर्मिती मधील प्रामुख्य घटक असतात. त्यानंतर सोडियम कागद निर्मितीमध्ये वापरला जातो. तसेच सल्फेट हा कृत्रिम रेशमी तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यानंतर जैविक साधनसंपत्तीमध्ये कोळंबी, सुरमई, पापलेट इत्यादी मासे येतात.
ज्यापासून प्रथिने व जीवनसत्वे यांचा मुख्य स्रोत म्हणून अन्नात उपयोग केला जातो. त्यानंतर सुकटी, बोंबील यांची भुकटी, कोंबड्याचे खाद्य उत्तम खत म्हणून शेतीसाठी वापरलं जातं. तर शिंपले औषध निर्मिती व अलंकार शोभेच्या वस्तू निर्मितीसाठी वापरले जातात. बुरशी ही प्रतिजैविकाची निर्मिती करण्यासाठी वापरली जाते. शार्क, कॉड मासे हे ई जीवनसत्वयुक्त तेल निर्मिती करण्यासाठी वापरले जातात. तर समुद्र काकडी ही कॅन्सर तसेच ट्यूमर रोखण्यासाठी औषध निर्मितीसाठी वापरली जाते. हे सगळं महत्त्वाचं आहे.